वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 148व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 147 भाग श्रवण केलेले आहेत आणि आजचा जो भाग आहे आपला तो भाग क्रमांक 148। आपण चिंतन करत आहोत, आपण विवरण घेत आहोत समर्थांच्या दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर आपण विवरण घेत आहोत आणि पहिल्या समासावर विवरण घेत असताना आतापर्यंत आपण पहिल्या ओवीपासून ते 28व्या ओवीपर्यंत चिंतन केलेलं आहे, विवरण घेतलेलं आहे आणि आता आपण 29व्या ओवीवर चिंतन करत आहोत, विवरण घेत आहोत। मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे। या ठिकाणी हे पहिल्या समासावर विवरण घेत असताना आतापर्यंत आपले 147 भाग पूर्ण झालेले आहेत आणि 147 सर्वच्या सर्व भाग आपण YouTubeला टाकलेले आहेत। जर पहिल्या भागापासून तर आपण आतापर्यंत श्रवण केलं तर या दासबोध ग्रंथामध्ये समर्थांनी कशा प्रकारचं निरूपण मांडलेलं आहे, या दासबोध ग्रंथामध्ये समर्थांनी आपल्याला काय मार्गदर्शन केलेलं आहे, कशा प्रकारे त्या ठिकाणी समर्थांनी आपल्याला उपदेश केलेला आहे, याचं सार आपल्याला कळेल आणि त्याच पद्धतीचं विवरण घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण केलेला आहे। समर्थांच्या कृपेने ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि होत आहे। आपण विवरण घेत आहोत। मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे या ओवीवर आणि या ओवीवर विवरण घेत असताना भाग क्रमांक 147 मध्ये आपण बघितलं एखाद्या गावाला जाणारे अनेक मार्ग असतात, अनेक वेगवेगळ्या दिशांनी ते मार्ग येत असतात, त्या मार्गातून येणारी माणसं अनेक प्रकारची असतात, अनेक विचारांची असतात, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वाहनांतून येणारी असतात, पण येण्याचं ठिकाण मात्र सर्वांचं एकच असतंय। त्या ठिकाणी आपण विचार केला की बाबा रे कंपार्टमेंट जरी अलग असेल, वेगळा असेल, डबे जरी वेगळे असतील तरी प्रवाशांना उतरायला प्लॅटफॉर्म हा सर्वांसाठी एकच आहे, असं थोडक्यात विवरण आपण घेतलं। ज्या मार्गात आपण वाटचाल करतोय, जो मार्गक्रमण आपण करतोय, त्या मार्गामध्ये आपल्याला कशाची प्राप्ती झाली म्हणजेच आपण कार्य करतो ते सत्य आहे। त्या मार्गामध्ये आपल्याला काय अनुभूती आली, काय प्रचिती आली म्हणजेच जो परमार्थ आपण करतोय, जी भक्ती आपण करतोय ती भक्ती देवाची आहे, देवाला मान्य आहे, संतांची आहे, संतांना मान्य आहे। हे विवरण आपण थोडक्यात घेतलं आणि घेत आहोत। या ठिकाणी संताची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश
तेथे मी राहीन होऊन याचक घालीतील भिक तेची मज. संतांच्या गावाला आपल्याला जायचंय, ज्या ठिकाणी मनाकडे स्थिरता प्राप्त होईल, ज्या ठिकाणी आपल्याला सुख शांती आणि समाधान प्राप्त होईल, प्रेमाचा सुकाळ ज्या गावाला आहे त्या गावाला आपल्याला जायचंय, त्या ठिकाणी आपल्याला जायचंय, त्या स्थळी आपल्याला जायचंय. एक विवरण घेता घेता संतांनी बोध दिला, विवरण दिलं संतांनी की अरे संतांच्या गावाला सुकाळ आहेच आहे प्रेमाचा. संतांच्या गावात जर आपण गेलो, संतांच्या गावाला जर आपण गेलो तर तिथे प्रेमाचाच सुकाळ आहे, तिथे सुख शांती समाधान प्राप्त होणारच आहे. पण ज्या गावात संत येतात त्या गावात सुद्धा प्रेमाचा सुकाळ निर्माण करून जातात. ज्या गावात संतांचं आगमन होत असतंय त्या गावात सुद्धा, ज्या घरात संतांचं आगमन होत असतंय, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, त्या घरात संतांच्या कृपेने सुख शांती आणि समाधान प्राप्त होत असते. म्हणून संत येत असतात म्हणजे काय, त्यांच्या वाङ्मयाच्या रूपाने, त्यांच्या ग्रंथाच्या रूपाने ते आपल्या घरामध्ये येत असतात, ते आपल्या गावामध्ये येत असतात. हरिनाम सप्ताहाच्या रूपाने, परमार्थाच्या रूपाने, भक्ती मार्गाच्या रूपाने ते आपल्या गावामध्ये त्यांच्या विचाराने येत असतात, त्यांच्या कर्म आचरणाने येत असतात, त्यांच्या परमार्थाच्या रूपाने, त्यांच्या भक्तीच्या रूपाने ते येत असतात. आणि ज्या ठिकाणी त्यांची भक्ती घडते, परमार्थ घडतो, त्या ठिकाणी आपल्याला ती आत्मप्रचिती येते, त्या ठिकाणी आपल्याला आत्मबोध होतो. सुख शांती आणि समाधानाचा मनास होई विश्रांती समाधान. अन्यथा बघा ना, त्या विश्रांतीसाठी, ती विश्रांती प्राप्त व्हावी म्हणून, ते समाधान, ते सुख माणसाला प्राप्त व्हावं म्हणून मनुष्य कोणाकोणाकडे आशेने पाहत असतो, कोणाकोणाकडून आशा अपेक्षा करत असतो मनुष्य. जाणीव नसल्या कारणाने, मायेच्या अधीन झाल्यानंतर माणसाकडे भ्रम असतो की समोरची व्यक्ती मला सुख देईल, समोरच्या व्यक्तीपासून मला सुख मिळेल. ज्या सुखासाठी मी तळमळ करतोय, ज्या समाधानासाठी मी तळमळ करतोय, ते समाधान मला समोरच्या व्यक्तीकडून मिळेल, या आशेने मनुष्य कोणाकोणाकडे पाहत असतो. बघा ना, आपल्या पत्नीकडून ते सुख आपल्याला मिळेल, समाधान मिळेल, ती विश्रांती मिळेल, या अशा अपेक्षेने तो पाहत असतो. त्याच्या पलीकडे संतान प्राप्ती व्हावी, मला पुत्र व्हावा म्हणजे काय, माझा सांभाळ करील तो. अर्थातच म्हातारपणी मला विश्रांती प्राप्त होईल आणि म्हणून तो अट्टहास करत असतो, नवस सायास करत असतो, देवाला प्रार्थना करत असतो, वैद्यांकडे जात असतो. एक आशेने त्या मुलाकडे तो पाहत असतो, त्याच्या पुत्राकडे पाहत असतो. असं सर्वांच्याच आशे अपेक्षेप्रमाणे जर घडलं असतं, ज्यांच्याकडे आपण आशेने पाहतो त्या पद्धतीने जर ते दृश्य उभं राहिलं असतं, त्या पद्धतीने जर कर्माचरण उभं राहिलं असतं, ज्या पद्धतीने, ज्या आशेने आपण समोर आपल्या मुलाकडे पाहतोय, आपल्या पुत्राकडे पाहतोय, त्याप्रमाणे जर सर्वत्र ती स्थिती जर पाहायला मिळाली असती तर आज वृद्धाश्रम पाहायला मिळाले नसते.
वृद्धाश्रमाची गरजच भासली नसती, वृद्धाश्रमाची निर्मिती करायची वेळच आली नसती, वृद्धाश्रम उभारण्याची गरजच आली नसती. पण माणूस ज्याच्याकडे आशेने पाहत असतो, अपेक्षेने पाहत असतो, खर तर त्याच ठिकाणातून त्याला दुःख प्राप्त होत असते, त्याच्या आशेची निराशा होत असते. त्याच्या पलीकडे जाऊन पाहायला गेला तर मनुष्य कुटुंबाकडे आशेने पाहत असतो, समाजाकडे आशेने पाहत असतो. पण प्रत्येक ठिकाणी माणसाची आशाची निराशा होत असते. संतांनी मांडलेलं आहे, जग हे सारे दिल्या घेतल्याचे. कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसती आपुले भार्या तर परक्याकडची. बंधू भगिनी सगळे सोयरे आप्त इष्ट संपत्तीची, कुणी नसे या जगी आपुले धरी कास तू धर्माची. म्हणून सद्गुरु लागे शरण जाईबा, नको करू माती जन्माची. कसं स्पष्ट संतांनी मांडलेलं आहे. ज्यांच्याकडे आपण आशेने पाहतोय आपल्याला विश्रांती प्राप्ती होईल म्हणून, आपला सांभाळ करतील म्हणून, त्यांच्याकडून आपल्याला सुख शांती समाधान प्राप्त होईल म्हणून आपण ज्यांच्याकडे आशेने पाहतो, अपेक्षेने पाहतो, त्या ठिकाणी माणसाची निराशा झाली जाते. ते प्राप्त होत नाही तर उलट माणसाच्या पदरात दुःख प्राप्त होतंय, पश्चाताप करावा लागतो. पण ज्या ठिकाणी खरोखर माणसाला ते विश्रांती प्राप्त होते, ते समाधान प्राप्त होत आहे, ते सुख प्राप्त होत आहे, माणसाच्या मनाकडे स्थिरता प्राप्त होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्याची जबाबदारी स्वीकारली जाते, ते म्हणजे संतांचे चरण, संतांचा गाव, संतांचं वाङ्मय आणि संतांचा परमार्थ, संतांच्या कृपेने प्राप्त झालेली भक्ती. त्या ठिकाणी माणसाने आशेने पाहायला पाहिजे, त्या ठिकाणी माणसाने आवडीने पाहायला पाहिजे. जेवढ्या आवडीने तो आयुष्यभर संसार करत असतो तेवढ्या आवडीने परमार्थ केला पाहिजे. जेवढ्या अट्टहासाने तो आयुष्यभर संसार करत असतो, द्रव्य गोळा करत असतो, नाशिवंत वस्तू गोळा करण्याच्या मागे जेवढ्या आशेने लागतो, तो जेवढ्या आवडीने असतो, तेवढी आवड जर परमार्थाकडे निर्माण झाली, तेवढी आवड जर देवपूजेकडे निर्माण झाली तर नक्कीच ते सुख शांती आणि समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. संतांच्या गावाला गेल्यानंतर ते प्राप्त होतेच. आता संतांच्या गावाला म्हणजे काय, जिथे कीर्तन श्रवण चालू आहे त्या कीर्तनात जाऊन एकदा काही आपण रममान झालो ना की ते समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मग ते कीर्तन कोणाचं आहे, ते कोणत्या महाराजांचं आहे. अरे कोणत्या महाराजांचं आहे हे पाहण्यापेक्षा अभंग कोणत्या महाराजांचा आहे त्या महाराजांचा अभ्यास करावा ना. देहाकडे पाहण्यापेक्षा जर देहाकडे बघितलं तर आपल्याकडे तिरस्कार येणार, मत्सर येणार, दंभ येणार, त्याच्यापेक्षा आपण ज्ञानी आहोत अभिमान येणार, त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त कळतंय अहंकार येणार. मग त्या व्यक्तीकडे पाहण्यापेक्षा, त्या महाराजाकडे पाहण्यापेक्षा, ज्या महाराजांचे अभंग आहेत त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे बघा, माऊली ज्ञानोबांकडे बघा, नामदेव महाराजांकडे बघा, नाथ महाराजांकडे बघा, संतांकडे बघा. संतांचा विचार त्या ठिकाणी करा. नवे नवे माझा पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी माझ्यासाठी गातोय हा विचार पिंडामध्ये ठेवा. नक्कीच त्या ठिकाणी समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, त्या ठिकाणी सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ते संतांचं गाव आहे.
ज्या ठिकाणी प्रवचन चालू आहे त्या ठिकाणी श्रवणाची आवड निर्माण झाली पाहिजे. तो गाणारा कोण आहे मला माहिती नाहीये. मंजुळा कोकिळा कोकिळा कुई कुई गात असे, मंजुळ गात असे, पण बोलविता धनी मात्र वेगळाचे असे. समर्थ म्हणतात आकाश मार्गे गुप्त पंथे जाणती योगी समर्थ, इतरांचा हा गुह्यार्थ सहसा न कळे. अखंड जर पाहायला गेलं, बोलविता धनी वेगळाचे असे, माझी हे वाचे मी नाही बोलवत, सखा भगवंत वाचा त्याची. त्या देवाला पहा, त्या संतांना पहा, त्या ठिकाणी त्या संतांची प्रचिती घ्या. त्या प्रवचनातही तो समाधान ते सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ही गावं संतांची आहेत, जिथे संतांचं वाङ्मय त्याचा अभ्यास केला जातो, स्तवन केलं जातंय, कथाश्रवण केलं जातंय. त्यांच्या भजनामध्ये रममाण झाल्यानंतर ते समाधान प्राप्त होतंय. ते निरूपण श्रवण केल्यानंतर ते समाधान प्राप्त होतंय. आपण व्यक्ती जर बघितली तर मग आपल्याकडे मत्सर येतो. त्याचं ऐकू नका, त्यांचं ऐकू नका, त्यांचं ऐकायचं नाही. आणि मग संत म्हणतात की अरे परमार्थ करत असताना जर एखाद्या परमार्थाला आपण नाव ठेवत असू तर अजून आपल्याला परमार्थ काय ते कळलं नाही. देवाचं स्तवन करतोय, संतांचे गुणगान गातोय, परमार्थिक विचार मांडतोय, चांगलं मार्गदर्शन करतोय, हिताचं मार्गदर्शन करतोय, आणि त्या ठिकाणी जर आपल्याकडे द्वेष मत्सर जर उभा राहत असेल तर याला पाप म्हणावं का पुण्य म्हणावं? म्हणून समर्थांनी मांडलेला आहे मार्ग सापडे सुगम. संतांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आपण वाटचाल करतोय, संतांच्या गावाला जाण्याचा जर आपण प्रयत्न करतोय आणि त्या वाटेने जर आपण चालतोय तर या सगळ्या व्यवस्था आहेत. ज्या पद्धतीने आपण कुठेही जरी जायचं असेल, मार्गक्रमण करायचं असेल, अगदी काही अंतरावर जर काही दिवसासाठी जर आपल्याला जायचं असेल तर सगळी व्यवस्था आपण बरोबर घेत असतो. सगळ्या प्रकारची व्यवस्था आपण आधीच करत असतो. तो सगळा विचार आपण आधीच करत असतो. अर्थातच जर पाहायला गेलं तर आपल्याला किती अंतरावर जायचं आहे ती पहिले आपण आपल्या मनाची तयारी करत असतो. अमुक दिवसासाठी अमुक अंतरावर आपल्याला जायचं आहे ती तयारी करत असतो. आणि एकदा काय ते सगळं प्लॅनिंग केलं, नियोजन केलं की मग ती आवड निर्माण होत असते आणि मग त्या ठिकाणी मनुष्य जाण्यासाठी तयार होतो. मग सगळ्या प्रकारची व्यवस्था तो आधीच करत असतो. काही दिवस जायचं असेल तर मग भोजनाची व्यवस्था काय, खाण्यापिण्याची व्यवस्था काय, त्याचा विचार तो करत असतो. त्या ठिकाणी निद्रेच्या वेळेची व्यवस्था काय, आराम करण्यासाठी काय व्यवस्था असणार आहे. मनोरंजन जर एखाद्याला मनोरंजनाची आवड असेल तर मनोरंजनासाठी काय व्यवस्था आहे. एखाद्याला जर एखाद्या प्रकारचा आजार असेल आणि डॉक्टरांनी जर रेग्युलर गोळ्या दिल्या असतील, दवा दिला असेल तर तो दवा आपल्या बरोबर घेत असतो. त्या भोजनाची व्यवस्था तो आपल्या बरोबर घेत असतो. तेवढ्या दिवस राहायचं म्हटल्यानंतर वस्त्र सुद्धा तो आपल्या बरोबर घेत असतो. या सगळ्या गोष्टींचा तो सगळ्या गोष्टींची व्यवस्था बरोबर व्यवस्थितरित्या करत असतो. काही काळ काही अंतरावर जर जायचं असेल तर काही दिवसांसाठी जायचं असेल तर ह्या सगळ्या व्यवस्थांचा तो व्यवस्थितपणे अभ्यास करत असतो, विचार करत असतो किंवा नियोजन करत असतो. त्याचप्रमाणे इकडे संतांनी सांगितलेलं आहे की आपल्याला जर संतांच्या पावलावर पाऊल ठेवून जर वाटचाल करायचं आहे, ह्या भक्ती मार्गामध्ये जर हा मार्ग क्रमण करायचा आहे, ह्या मार्गामध्ये जर वाटचाल करायची आहे तर या ठिकाणी सुद्धा आपल्या व्यवस्था आहेत. या ठिकाणी सुद्धा आपण आपला विचार केला पाहिजे की हा मार्ग क्रमण करत असताना माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा वाईट विचार येता कामा नये, कुठल्याही प्रकारची वाईट वासना येता कामा नये. आपला जन्मच वासनेने झालेला आहे म्हणजे येण्याचा प्रयत्न करणारच आहे ती.
वासने संगे जन्म घेणे लागे. मग वासनेने जर आपला जन्म झालेला आहे तर ती येण्याचा प्रयत्न करणारच आहे, पण त्यासाठी उपाय काय? नामस्मरण करणं हा उपाय आहे. ते मार्गक्रमण करत असताना नामस्मरण महत्वाचं आहे. देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीराम जय राम जय जय राम. रामकृष्ण हरी. जे पण काही नामस्मरण असेल ते नामस्मरण महत्वाचं आहे. आणि ते नाम जर आपल्या मुखात असेल तर अखंड जर पाहायला गेला तर हरिनाम मुखामध्ये जर असेल तर सगळे विकार बाजूला होतात, सगळ्या वासना बाजूला होतात, त्या नाही स्पर्श करू शकत. त्या क्रमणासाठी त्या मार्गामध्ये चालण्यासाठी वाटचाल करण्यासाठी आपल्याकडे बळ निर्माण व्हावं, शक्ती निर्माण व्हावी, म्हणून संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे, संतांच्या चारित्र्याचा अभ्यास केला पाहिजे. ते वाङ्मय ग्रंथ वाचन केलं पाहिजे, कीर्तन श्रवण केलं पाहिजे, प्रवचन श्रवण केलं पाहिजे, निरूपण श्रवण केलं पाहिजे. म्हणजेच पेंगाळणार नाही रस्त्यामध्ये, तर पुढे 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 पाऊलं टाकायला अट्टहास निर्माण झाला पाहिजे, ते बळ निर्माण झालं पाहिजे, ते सामर्थ्य निर्माण झालं पाहिजे. आणि म्हणून मांडलेला आहे ह्या सगळ्या प्रकारच्या व्यवस्था, कुठल्याही प्रकारचं अज्ञान मला स्पर्श करू शकणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केली पाहिजे. कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा माझ्याकडे येणार नाही, कुठल्याही प्रकारचा भ्रम माझ्याकडे येणार नाही. नाहीतर अर्ध्यावर वाटचाल केल्यानंतरही माणसाकडे भ्रम निर्माण होतो, मी जे करतोय ते सत्य आहे की नाही आहे. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा भ्रम येणार नाही ही सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? सतत सतत श्रवणाची गरज आहे, सतत सतत नामस्मरणाची गरज आहे, रोज सकाळ संध्याकाळ देवपूजा करण्याची गरज आहे, उपासना करण्याची गरज आहे, आणि ती घडली पाहिजे. हे वेळेवर जर घडलं तर आपण विवरण केलं की संतांच्या गावामध्ये तर ते सुख आहेच आहे, प्रेमाचा सुकाळ आहेच आहे, पण त्यांचं आगमन जरी आपल्या घरी झालं, आता त्यांचं आगमन आपल्या घरी होतंय म्हणजे अर्थातच काय होतंय, त्यांचं ग्रंथ वाचन जर आपल्या घरात घडत असेल, त्यांच्या चरित्राचं वाचन जर आपल्या घरात घडत असेल, अखंड त्यांच्या नामाचा जर जय जयकार घडत असेल, ज्ञानोबा माऊली तुकाराम, पुंडलिकावर देवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अर्थातच ते नामस्मरण जर आपल्या घरामध्ये घडत असेल, त्यांच्या नामाचा जयघोष जर आपल्या घरामध्ये घडत असेल, तर मांडलेला आहे तुकाराम तुकाराम नाम घेता काफे यम. म्हणून अखंड ते नामस्मरण जर आपल्या घरात घडत असेल तर ते सुख, शांती आणि समाधान, ती विश्रांती आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच अर्थातच जर पाहायला गेलं तर ज्याप्रमाणे आपल्याला काही काळ प्रवासात जायचं जर असेल, काही काळ जर आपल्याला काही दिवसांसाठी जर प्रवास करायचा असेल, घर सोडून जर आपल्याला कुठेतरी तीर्थक्षेत्री म्हणावं किंवा अजून कुठे जर फिरण्यासाठी जायचं असेल, तर ज्या पद्धतीने आपण सगळ्या प्रकारची व्यवस्था करतो त्याच पद्धतीने ह्या मार्गात वाटचाल करत असताना आपण ह्या सगळ्या व्यवस्था केल्या पाहिजेत. नेमका काय आजार आहे आपल्याला तो ओळखता आला पाहिजे. मनाला कुठला आजार आहे, अंतःकरणात कुठला आजार आहे, डोळ्याला कुठला आजार आहे, कानाला कुठला आजार आहे, माझ्या वैखरीला कुठला आजार आहे, तो ओळखता आला पाहिजे. त्याची ओळख संत करून देत असतात. मग त्याला दवा काय ते सुद्धा दिलेलं आहे. मनाकडे जर अस्थिरता निर्माण होत असेल, मनाकडे जर कुठल्या प्रकारच्या वासनेचा आजार जर लागलेला असेल मनाला, तर त्यासाठी उपाय संतांनी दिलेला आहे. त्या मनाला आपण संतांच्या वाङ्मयामध्ये गुंतवून ठेवायचं आहे. देवाच्या नामस्मरणामध्ये त्याला रममान ठेवायचं आहे. देवाच्या नामस्मरणामध्ये त्याला अखंड काय करायचं आहे?
अखंड गुंतवून ठेवायचंय, व्यस्त ठेवायचंय, की जेणेकरून त्याच्याकडे वेगळ्या प्रकारचे विचार येणार नाहीत. अर्थातच जर पाहायला गेलं तर मार्गक्रमण करत असताना मनाकडे वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत असतात. मी जे करतोय ते सत्य आहे का? मी जे करतोय, मी जी वाटचाल करतोय, नक्की मी त्या गावापर्यंत पोहोचणार आहे का? संकल्प विकल्प, मनाची भूमिका काय आहे? संकल्प विकल्प. मग विकल्प यायला आपण संकल्प करतो, मला त्या गावाला जायचंच आहे, मला संतांच्या चरणी जायचंच आहे, मला संतांचा परमार्थ करायचाच आहे, मला देवाची भक्ती करायचीच आहे, हा संकल्प मनाने केलेला आहे. पण त्याच मनाकडे विकल्प आणतात ना ते. आणि आजचाच नाही तर युगानुयुगाचा निवाडा आहे. यज्ञामध्ये अडताळा हाणणे हे राक्षसांचं कामच आहे. यज्ञामध्ये अडथळा आणणे हे राक्षसांचं कामच आहे. ह्या राक्षसी वृत्तीचा कामच आहे. हा यज्ञ आपला. आपण सुरू केलेला हा समाज प्रबोधनासाठी समर्थांच्या कृपेने, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने हा यज्ञ सुरू केलेला आहे. यज्ञ चालू आहे आपला. आणि याच्यात जर कोणी अडथळा आणत असेल तर आपण समजायचं ते काय वृत्तीची माणसं असतील. ती माणसं आहेत की अजून काय, त्याचा विचार आपण केला पाहिजे. समाज प्रबोध घडावं म्हणून जे विचार संतांचे, त्या विचारांचा, संतांच्या विचाराचा प्रसार व्हावा म्हणून धर्माची स्थापना, कुठेतरी धार्मिक कार्य आपल्याकडून घडावं, कुठेतरी धर्माचरण आपल्याकडून घडावं म्हणून हा अट्टास आहे आपला. आणि याला जर, ह्या यज्ञाला जर विरोध करत असतील तर आजच नाही, युगानुयुगाचा निवाडा आहे की यज्ञाला अडताला हाणणं हे राक्षसांचं कामच आहे. आणि अशा प्रकारे परमार्थिक विचाराला जर एखादा अडताला आणत असेल, समाज प्रबोधनाच्या कार्याला जर एखादा अडताला आणत असेल, एवढ्या चांगल्या विचारांना समर्थांच्या कृपेने प्राप्त झालेल्या निरूपणाला जर एखादा अडताला आणत असेल तर आपण विचार केला पाहिजे की हा अडताला हाणणारा कोण आहे. मग ते मनाकडे एकदा विचार आले, ते मनाकडे एकदा काय नको नको ते विचार आले की मग त्या ठिकाणी त्या मनाला आपण काय केलं पाहिजे? देवाच्या नामस्मरणामध्ये गुंतवून ठेवलं पाहिजे, देवाच्या नामस्मरणामध्ये व्यस्त ठेवलं पाहिजे. आणि जर देवाच्या नामस्मरणामध्ये आपण त्या मनाला अखंड व्यस्त ठेवलं ना, तर त्या मार्गामध्ये वाटचाल करण्यासाठी त्या मनाकडे हळूहळू हळूहळू आवड निर्माण होते. अन्यथा जर देवाच्या नामस्मरणात व्यस्त न ठेवता जर नको त्या उठाठेवीमध्ये जर मनाला व्यस्त ठेवलं, ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, अशा प्रकारे नको नको ते विचार जर मनाकडे आणले तर मध्येच रस्त्यामध्ये ते मन पेंगळलं जाते. आणि मग शेवटी अवस्था काय होते? जे साध्य करायचं ते साध्य करता येत नाही. म्हणून समर्थांनी मांडलेला आहे, मार्ग सापडे सुगम, अत्यंत साधा सोपा आणि सुगम मार्ग समर्थांनी दिलेला आहे. फक्त आपल्या मनाची आपण तयारी ठेवली पाहिजे की त्या वस्तूची मला प्राप्ती करून घ्यायची आहे, ह्या मार्गामध्ये मला वाटचाल करायची आहे आणि अखंड ते सुख, शांती आणि ते समाधान ते मला प्राप्त झालं पाहिजे. हा टाच जर आपल्या पिंडामध्ये असेल तर नक्कीच मनाकडेही स्थिरता प्राप्त होईल, ते सुख आणि समाधानही आपल्याला प्राप्त होईल. तेवढ्या विश्वासाने आपण तो परमार्थ केला पाहिजे, तेवढ्या विश्वासाने ते आपण कार्य केलं पाहिजे. म्हणून समर्थाने मांडलेलं आहे, मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. आपल्याला पुढे विवरण घ्यायचं आहे भाग क्रमांक 149 मध्ये. तत्पूर्वी झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करून आजच्या या भाग क्रमांक 148 या भागाला या ठिकाणी पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.